श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण। आपण रामापाशी मागावे एक, तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख। त्यातील मी एक पामर, रामा तुला कसा झालो जड। रामा अन्यायाच्या कोटी, तूच माय घाली पोटी। माते लागी आले शरण, त्याला नाही दिले मरण। ऐसे ऐकिले आजवर, कृपा करी तू रघुवीर। दाता राम हे जाणून चित्ती, म्हणून आलो दाराप्रती। आता रामा नको पाहू अंत, तुझ विण शून्य वाटे जगत। ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ, ते ते झाले दुःखाला कारण। आता रामा कोठे जाऊ, तुला टाकून कोठे राहू। ऐसे कोठे पहावे स्थान, जेथे होईल समाधान। आता असो नसो भाव, मी रामा तुझा झालो देख। आता कसे तरी करी, मी पडलो तुझ्या दारी। आता लौकिकाची चाड, नाही मला त्याची आवड। हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती। आता मनास येई तसे करी, माझे मी पण हिरोनी जाई। जोवर देहाची संगती, तोवर मी माझे ही वृत्ती। राहील अभिमानाला धरून, तेथे न राहे कधी अनुसंधान। काळोख अत्यंत मातला, घालवावयाला उपाय न दुजा सुचला। होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण। प्रपंचातील संकटे अनिवार, माझ्या बोलण्याचा करावा विचार। आता न कष्टी व्हावे फार, प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण। तेच घोकीत बसल्याने, न होई आनंद रूप स्मरण। सुखदुःखाची उत्पत्ती, आपलेपणात आहे निश्चिती। स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझे मीच दुःखाला कारण। आपण आपलेपणाने वागत गेले, सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले। अमुक व्हावे अमुक होऊ नये, याचे कसे होईल त्याचे कसे होईल, ही चित्ताची अस्वस्थता, याचे नाव चिंता। सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था। सुखदुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते। त्यात एकाला सुख वाटते, तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते। सुखाचे मूळ कारण, जगत सत्य मानले आपण। देहाने कष्ट केले फार, त्यातील फळाचा घेऊन आधार। फळ नाही हाती आले, दुःखाला कारण ते झाले। आपले चित्त झाले विषयाधीन, नाही दुःखास दुसरे कारण। मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन, हेच दुःखाला खरे कारण। याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान। प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा। वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। रामा सुखदुःख दोन्ही, केले अर्पण तुझे चरणी। आता मनास येई तसे ठेवी, यावी न दुजे न मागणे काही। श्रीराम जय राम जय जय राम। संत रविदास भाग 14। रविदासांची अगाध लीला पाहून काशीनगरीतील लोक त्यांची पूजा करू लागले। या प्रसंगामुळे विरोधक निमले। रविदासजी जेव्हा आपल्या मंदिरात हरिपाठ सुरू करीत, तेव्हा शहरातील व आसपासच्या गावातील लोक हरिपाठ ऐकायला येऊ लागले। गर्दी वाढत होती, बसायला जागा नसायची। रविदास गरीब, तरी त्यांनी कसा बसा मांडव टाकला। त्या मांडवात कोणत्याच प्रकारचा भेद नव्हता। कोणत्याही जातीचा, लहान थोर, गरीब श्रीमंत कोणीही येऊ शकत होते। विशेषतः अस्पृश्यासाठी ही आनंदाची बाब होती। प्रार्थनेच्या वेळी सर्वात आधी म्हणायचे, या जगात जन्माला आलेला मानव, त्याची कोणतीही जात नाही, तो फक्त ईश्वर भक्त आहे। कारण जन्माला त्यानेच घातले आहे। जेव्हा देवाची कोणती जात नाही, तर माणसाची जात आली कुठून।
त्याची जात त्याच्या कर्मावरून ठरते. सर्वात मोठे पाप म्हणजे जेव्हा देवानेच बनवलेल्या एका माणसाने देवानेच बनवलेल्या दुसऱ्या माणसाचा तिरस्कार करतो. त्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांशी खेळीमेळीने मिसळून राहायला हवे. माणसानं माणसावर प्रेम करण्यातच ईश्वर शक्ती आहे. रविदासांच्या या शिकवणीमुळे, त्यांच्या अगाध ज्ञानामुळे त्यांचे हजारो अनुयायी बनले. संत रविदासांचा जन्म काशीजवळील मंडूरचा, जातीने चांभार. कबीरांचाही जन्म काशीचा. विणकर समाजाच्या एका विधवा ब्राह्मणीच्या पोटी अनौरस म्हणून जन्माला आले. टाकून दिलेले निरुनिमा या कोष्टी दाम्पत्यानी त्यांचे पालनपोषण केले. त्यांना अगदी लहान वयापासूनच अपमान, तिरस्कार सहन करावा लागला. हळूहळू कबीर परमेश्वरावर असीम भक्ती व काव्य निर्मितीमुळे तेही हिंदू आणि मुस्लिमात प्रसिद्ध पावले. कबीरांपेक्षा रविदास 22 वर्षांनी मोठे होते. कबीर त्यांना मोठे भाऊ मानत. त्यांना रविदासांच्या भक्तीचा अधिकार मान्य होता. दोघेही समकालीन, भावभक्तीत रमणारे. दोघांचाही जन्म हीन कुळातील. दोघेही काशीचे. दीनदुबळ्यांबद्दल कळवळा बाळगणारे. दोघांचीही वाणी गरिबांच्या झोपडीपासून राजाच्या राजवाड्यात घुमली. कबीरांचा शिष्य बोरवारेचा राजा, तर रविदासांचा राजा गणात राजा पिपा. मीराबाई ही राज्यकर्ती कुटुंबातून आलेली होती. दोघेही एकमेकांना मोठेपणा द्यायचे, म्हणूनच कबीर म्हणतात, तब रैदास विचारी बाता, गुरु समान कबीर बडा भाता. इथं रविदासजी कबीरांना वडील, बंधुस्थानी मानतात. रविदासांनी कबीरांपासून दीक्षा घेतली नव्हती. रविदासांना कबीर शिष्य नव्हे तर महान संत मानत होते. ते म्हणतात, संतन में रविदास संत हे. त्यांचं नातं गुरु शिष्याचं नव्हतं. दोघेही विभूती फक्त सहजीवन, सांप्रदायिकतेचे उपासक होते. लहान मोठ्या वयाचा प्रश्न नव्हता. दोघांचे कार्य एकच होते, सामाजिक समतेसाठी झटायचे. दोघे भेटले की त्यांच्या अध्यात्मावर, भक्तीवर, कर्मयोगावर सत्संग, भजन, कीर्तनावर चर्चा चालू असायच्या आणि हाताने त्यांचे काम चालू असायचे. एकदा कबीर रविदासांना भेटायला त्यांच्या घरी गेले. दूध नव्हते म्हणून चहाऐवजी लोणादेवीने त्यांना ताक दिले. दोघांच्या गप्पा गोष्टी, चर्चा चालू होत्या. कबीरांनी रोहिदासांना प्यायला पाणी मागितले. लोणाला त्रास नको म्हणून त्यांनी कातडे जोडे ओले करण्याच्या भांड्यातील पाण्याचा ग्लास भरून कबीराला दिला. कबीरांनी ग्लास तर घेतला, पण त्या तसल्या भांड्यातील पाणी पिण्याचे त्यांचे मन धजेना. रविदास आपल्या कामात मग्न होते. कबीरांनी त्यांची नजर चुकवून ग्लासातील पाणी मागे फेकले, परंतु फेकताना त्या पाण्याचे काही शिंतोडे त्यांच्या शर्टच्या बाहीवर पडले. त्यांचे बोलणे आटोपल्यावर कबीर घराकडे निघाले. घरी जाईपर्यंत ते शिंतोडे वाळून गेले, पण त्या पांढऱ्या शर्टावर डाग पडले. दुसऱ्या दिवशी त्यांची कन्या कपडे धुवू लागली. त्या शर्टाचे डाग बराच प्रयत्न करूनही निघेना. कसले डाग आहेत म्हणून कमलीने त्या डागांची चव बघितली आणि चमत्कार झाला. कमलीला त्रिभुवनाचे दर्शन झाले. तिच्या ज्ञानाचा स्तोत उगम पावला आणि कबीरांबरोबर ब्रह्मचर्चा करू लागली. कबीरजी आश्चर्यचकित झाले. ते रविदासांच्या घरी आले व त्यांना त्या भांड्यातील पिण्यासाठी पाणी मागितले, पण वेळ निघून गेली होती. रविदासांनी त्यातील पाणी फेकून भांडे भिंतीशी उभे करून ठेवले होते. रविदासांचे आजोळ मांडूर, आता मांडवाडी म्हणतात, या गावी रोहिदासांच्या भजन कीर्तनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्यावर ते गावी परत येण्यास निघाले. रस्ता जंगलातून होता. जंगलाच्या एका वळणावर आल्यावर त्यांना करुण आर्त आवाजात एका प्राण्याचे केकाटणे कानावर पडले. आवाजाच्या दिशेने ते निघाले. समोरचे दृश्य पाहून त्यांचे पाय थबकले. एक हरीण जाळ्यात अडकली होती. शिकारी तिला पकडण्याचा प्रयत्न करू लागला आणि हरीण सुटण्याची धडपड करीत होती. शेवटी करुण स्वरात सोडवण्याबद्दल विनवणी करू लागली. तिची मासळीसारखी तडपड पाहून रविदास शिकाऱ्याला म्हणाले, अरे सोड तिला, का तिच्या जीवावर उठलास?
पापाचा वाटेकरी का होतोस? रविदास जितक्या नम्रपणे भिकाऱ्याशी बोलत होते, शिकारी तेवढ्याच रागात कठोर आवाजात म्हणाला, हे गृहस्था, मी सकाळपासून उपाशी तापाशी राहून शिकारीच्या शोधात भटकत आहे आणि तू म्हणतोस शिकार सोडून दे. मग मी माझ्या उपाशी असणाऱ्या बायका मुलांना काय खाऊ घालू? ऐकून कळवळून हरीण म्हणाली, अरे, जशी तुझी मुलं उपाशी आहेत तसेच माझी अवघी 2 महिन्यांची पाडसो उपाशी आहेत. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असतील. निदान माझ्यावर नाही तर त्या 2 महिन्यांच्या निष्पाप पाडसावर तरी दया कर. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.